महेश नावाचा 24 वर्षाचा मुलगा कामावरती रुजू झाला होता. त्याचं शिक्षण झालं होतं. त्याच्यामुळे तो गावाकडनं पुण्यामध्ये नोकरीसाठी आला होता. आल्याबरोबर त्याला एका कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये काम मिळालं. त्या दिवशी रात्रीचे साधारण 11-11:30 वाजले होते. बाहेर आता अंधार पडला होता आणि त्यामध्ये रस्त्यावरचे लाईट तेवढे उजेड दाखवत होते. वाहनांची रहदारी देखील कमी झालेली होती आणि तब्बल रात्रीच्या 11-11:30 वाजता तो आपलं काम संपवून त्याची सुट्टी झाली होती. त्याच्याबरोबर त्याचे 3-4 मित्रही होते आणि त्याच कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये काम करणाऱ्या साधारण 2-3 मुली देखील होत्या. असंच मित्रमैत्रिणींच्या गप्पा मारत ती लोक कामावरनं बाहेर पडली. कंपनीच्या गेटमधनं तो बाहेर पडला. कंपनीच्या गेटच्या समोरच एक स्टॉल होता आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून तिथे मांसाहारी जेवण खाल्ले. सगळ्यांचं खाऊन झाल्यानंतर तो आपल्या मित्रांना म्हणाला, तुम्ही तुमच्या रूमवरती जा. आज मला गावी जायची फार इच्छा होत आहे. त्याच्यामुळे मी गावी जाऊन येतो. 2 ते 3 दिवसातच मी गावावरनं परत येईल आणि त्यावरती कामाला पुन्हा रुजू होईल. रात्रीचे 11:30 वाजले होते. त्याचे मित्र त्याला म्हणाले, ठीक आहे, तुला जर घरीच जायचं होतं तर जरा लवकर निघायला हवं होतंस. चल, जायचंच असेल तर उशीर होईल. तू आता लवकर निघ, आणखी उशीर करू नकोस. आम्ही आमच्या रूमवरती परत जातो. त्याच्या मित्रांचा निरोप घेऊन किरण गावाकडे पटकन निघाला. पुण्यापासून जवळच्याच अंतरावरती त्याचं गाव होतं. त्यानं स्वतःच्या मेहनतीने नवीनच गाडी घेतली होती. तो एकटाच आता गाडीवर बसून गावाकडे निघाला होता. थोडंसं दूर गेलं असताना सर्वत्र पावसाची रिमझिम सुरू झाली होती. आता अंधारही वाढत चाललेला होता आणि अचानक त्याची गाडी बंद पडल्याचं त्याला जाणवलं. समोरूनच दांडेपूल होता. कशी तरी तो हुंदके मारत मारत ती गाडी सुरू ठेवत एका पिंपळाच्या झाडाजवळ येऊन थांबला आणि आपली गाडी का बंद पडत आहे हे चेक करू लागला. तोच त्याला तिथे एक सावली दिसली. सावली काहीशी अस्पष्ट होती. त्यानं बघितलं तर तिथे कोणीतरी मुलगी आहे असे त्याला वाटले. त्यानं मनात विचार केला, इतक्या रात्रीची ही मुलगी इथे काय करत आहे? पण आपलं कर्तव्य म्हणून त्यानं तिला विचारलं, ताई, तुम्हाला रिक्षा मिळत नाही का? तुम्ही अशा एकट्या का इथे उभ्या राहिलात? तिथे कुठे सोडायला असेल तर मला सांगा. इतक्या रात्रीची तुम्हाला रिक्षा वगैरे इथे काहीही मिळणार नाही. तुम्हाला कुठे जायचं आहे मला सांगा. मी पुढे जातो आहे, तुम्हालाही सोडतो. तेव्हा ती मुलगी सुद्धा त्याला हो म्हणाली. त्यानं गाडी थोडीशी पुढे नेली. आपल्या पाठीची बॅग काढून ती त्यानं आपल्या समोर घेतली आणि त्या मुलीला बसायला जागा करून दिली आणि त्याचं परत त्या मुलीकडे लक्ष गेलो. बघतं तर काय, ती एक अपंग मुलगी होती. तिला गुडघ्याच्या खाली अगदी थोडेसेच पाय होते. 2 हातांमध्ये कुबड्या होत्या. ती त्या कुबड्यांच्या आधारे त्याच्या गाडीकडे येत होती. तो खूपच संस्कारी मुलगा होता. त्या मुलीला तसं पाहून त्याला खूप वाईट वाटलं. त्यानं तिला विचारलं, ताई, तुला बसता तर येईल ना? ती लगेचच हो म्हणाली. ती गाडीवर बसली आणि त्या कुबड्या आपल्या मांडीवरतीनं व्यवस्थितपणे पकडल्या. त्याने गाडी सुरू केली. सिंहगड रोडने तो निघाला होता. समोर दांडेकर पूल होता. त्यानं त्या मुलीला विचारलं, ताई, तुला कुठे जायचं आहे? ती त्याला म्हणाली, मला धायरीला जायचं आहे. तिथेच एका सोसायटीमध्ये आम्ही राहतो. 4थ्या मजल्यावरती माझं घर आहे. तो अगदी सावकाशपणे गाडी चालवत होता, कारण त्याला माहीत होतं आपल्या पाठीमागे बसलेली मुलगी ही अपंग आहे. कदाचित ती पडू शकते, तिला काहीही त्रास होऊ नये म्हणून तो अगदी सावकाशपणे काळजीने गाडी चालवत होता. गाडी चालवत तो धायरी ह्या गावाजवळ येऊन पोहोचला. पण या अपंग मुलीला आज कसं मध्येच उतरवून द्यायचं असं म्हणून त्यानं तिला विचारलं, तुम्ही कुठे राहतात ताई? तिनं लगेचच त्याला सांगितलं की इथे जवळच मी राहते. तिने लगेच त्याला आपल्या घराकडे जाण्याचा रस्ता दाखवला. तो स्वभावाने खूप चांगला मुलगा होता, म्हणूनच त्यानं लगेचच
तिने दाखवलेल्या रस्त्याने गाडी घेऊन ती ज्या बिल्डिंग दाखवत होती त्या बिल्डिंगच्या खाली आपली गाडी नेऊन उभी केली. ती हळूच खाली उतरली. आता मात्र खरा प्रसंग सुरू झाला. ती मुलगी त्याला म्हणाली, "इथून 4थ्या मजल्यावरती माझे वडील राहतात. 4थ्या मजल्यावरती कोणत्या रूममध्ये राहतात तो रूमचा नंबर देखील तिने त्याला सांगितला. आणि ती त्याला म्हणाली, तुम्ही वरती जाऊन माझ्या वडिलांना सांगा, मी तुमच्या मुलीला इथे घेऊन आलो आहे. म्हणजे माझे वडील मला वरती घेऊन जायला मदत करतील." कारण ती मुलगी अपंग होती. त्याने लगेचच त्या मुलीला सांगितलं, "ताई, तुझ्या वडिलांना मी आत्ताच खाली बोलावून आणतो." आणि धावत धावतच तो 4थ्या मजल्यावरती ती ज्या रूमचा नंबर सांगितला होता तिथे जाऊन दरवाजा ठोठावतो. 2-3 वेळा त्यानं जेव्हा त्या रूमचा दरवाजा वाजवला, परंतु आतमधून मात्र कोणीच बाहेर आलं नाही. त्याने जोरात दरवाजा वाजवायला सुरू केलं. तेव्हा मात्र साधारण 50 ते 55 वर्ष असणाऱ्या व्यक्तीने तो दरवाजा उघडला. आणि तो व्यक्ती त्याला म्हणाला, "काय झालं लेका? ये आतमध्ये. काय काम होतं?" तो आतमध्ये गेला. त्याने लगेचच सांगितलं, "काका, मी नंतर कधी येतो. तुमची मुलगी घेऊन आलो आहे. मी पिंपळाच्या झाडाजवळ मला ती भेटली. तिथेच उभी होती. रिक्षा भेटत नसल्यानं मीच तिला तुमच्या घरापर्यंत आणून सोडलं. आणि काका, इतक्या रात्री अशा अपंग मुलीला तुम्ही कसं हो बाहेर सोडलं? हे जग इतकं चांगलं नाही. चला, ती बाहेर खाली तुमची वाट पाहत आहे. आपण तिला वरती घेऊन येऊ, म्हणजे मलाही माझ्या घरी जाता येईल." आता ते काका म्हणाले, "ठीक आहे, तू बस, मी आलोच." असे म्हणत ते आतमध्ये गेले. आतून ते पाण्याचा तांबा भरून घेऊन आले आणि त्याला देत म्हणाले, "बेटा, पाणी पी आधी. खरं तर तुला मला जे सांगायचं आहे ते ऐकल्यानंतर तुला खूप मोठा धक्का बसेल, म्हणून तू अगोदर पाणी पी." आता मात्र किरण चिंतेत पडला. तो विचार करू लागला, हे काका असं काय बोलत आहेत? नेमकं काय सांगायचं असेल यांना? यांची मुलगी खाली वाट बघत आहे आणि हे माझ्यासोबत इथे गप्पा मारायला बसलेत. मला पाणी पाजत आहेत. तेव्हा ते काका त्याला म्हणाले, "तू पाणी तर पी. जिन्याच्या इतक्या 4 मजल्या पायऱ्या चढून तू वरती आला आहेस. धावत धावत. तुला दम लागला आहे. तू घामेजलेला आहेस." तो ते पाणी पितो आणि तो तांब्या बाजूला ठेवतो. आता त्या मुलीचे वडील त्याला सांगतात, "हीच का ती मुलगी?" भिंतीकडे बोट दाखवत ते त्याला विचारतात. तो त्यांच्या बोटाकडे बघतो आणि भिंतीकडे बघतो आणि म्हणतो, "हो, हीच ती ताई आहे." तेव्हा ते मुलीचे वडील म्हणतात, "या मुलीला मरण पावून आता 5 वर्ष झाली आहेत बेटा. आजपर्यंत ही मुलगी तुझ्यासारख्या 7 व्यक्तींना घेऊन इथपर्यंत आली आहे आणि आज तुझा 7वा नंबर आहे." त्या काकांचं बोलणं ऐकून मात्र त्याचं भानच हरपलं. तो खूप घाबरला. एका मृत मुलीला आपण आपल्या गाडीच्या पाठीमागे बसवून घेऊन आलो. आपल्याकडून हे घडलंच कसं? त्याला आता खूप घाम सुटला आणि तो पटकन तिथून उठला आणि लगेचच त्या घराच्या बाहेर पडला. आता मात्र त्याला धड चालताही येत नव्हतं. पाय घसरून तो तिथेच पायरीवरून थोडा खाली पडला. त्याला थोडं घरचटलं सुद्धा. तो आपल्या गाडीजवळ आला. आजूबाजूला त्यानं पाहिलं तर तिथे ती अपंग मुलगी त्याला कुठेच दिसेना. आपण एका आत्म्याला बसवून घरी आणलं, पण त्या आत्म्यासोबत बोललो हे आठवतच त्याला घाम सुटला होता. त्यानं पटकनच आपली गाडी घाईनं सुरू केली आणि खूप वेगानं तो तिथून निघाला. इतक्या जोरात गाडी चालवली की थेट स्वतःच्या घरी जाऊन थांबला. त्याच्या घरी जेव्हा तो पोचला, त्याचा मात्र घाम अजूनही थांबला नव्हता, कारण तो पूर्णपणे घाबरला होता. तापाने त्याचं अंग आता फणफणत होतं. त्याचे हातपाय लटलट कापत होते, कारण तो प्रसंग त्याच्यासोबत घडला होता. तो विचार करून देखील त्याला काय करावं ते सुचत नव्हतं.
एका मृत मुलीला गाडीवर बसवून तो घेऊन आला होता. तिच्यासोबत तो बोलला होता. तो विचार करून इतका आजारी पडला की शेवटी त्याला दवाखान्यामध्ये ऍडमिट करावं लागलं होतं. नेमकं आपल्या मुलाला काय झालं हे मात्र त्याच्या आईवडिलांना समजेना. सगळे खूप घाबरले होते. तेव्हा त्यानं आपल्यासोबत आदल्या रात्री काय घडलं हे सगळ्यांना सांगितलं. आपल्या मुलासोबत किती वाईट घडलं, पण जी मुलगी होती तिच्यासोबत असं काही घडलं असेल. आपला त्या घरी जाऊन आलाय. आपण सगळे आता तिच्या वडिलांना भेटायला जायचं आणि त्यांना विचारू, असं सगळ्यांनी ठरवलं. आता याचे काही मित्र आणि तो त्या घरी तिच्या वडिलांना भेटायला गेले आणि त्या वडिलांनी खरा प्रसंग त्यांना सांगायला सुरुवात केली. त्या वडिलांनी त्या मुलीबद्दल सांगायला सुरू केलं, पण तिचं नाव घेता क्षणी त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. ते म्हणत होते, ही माझी मुलगी आहे आणि आज माझ्या मुलीला मृत होऊन 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. परंतु आजपर्यंत 7 वेळा ती माझ्या घरापर्यंत येऊन गेली. का आणि कसं? या सगळ्या रहस्यांचा त्या तिच्या वडिलांनी उलगडा केला. ते म्हणाले, माझी मुलगी शाळेत जात होती. तिने चांगलं शिकावं, मोठं व्हावं, नोकरीला लागावं अशी माझी इच्छा होती. ती अगदी लहान होती तेव्हाच तिची आई वारली. ती एकुलती एक मुलगी होती आमची. फक्त मी आणि माझी मुलगी आम्ही दोघेच इथे फ्लॅटमध्ये राहत होतो. एक दिवस शाळेमध्ये जात असताना वाटेत काही वासनांध मुले होती. त्यांनी तिची छेड काढली. त्यांचा माझ्या मुलीला नेहमीच त्रास व्हायला सुरुवात झाली. माझ्या मुलीची शिकण्याची फार इच्छा होती. त्यामुळे शाळा दूर असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या मोटरसायकलला हात करून ती त्या शाळेपर्यंत पोहोचत असे. आणि समाजात खूप कमी चांगली मुलं असतात किंवा माणसे असतात, पण वाईटही तितकीच असतात. हे आपण कधीही विसरून चालणार नाही. माझी मुलगी ज्याच्याही गाडीवरती जायची तेही कधी कधी वाईट निघायचे, पण सारेच वाईट नसायचे, काही चांगलेही असायचे. कधी कधी उगाचच ती मुले ब्रेक मारत, जेणेकरून ती समोर त्या व्यक्तीवरती आदळली जावी. आणि हा प्रसंग तिच्यासोबत नेहमीच घडत असायचा. म्हणूनच एक दिवस मी तिला स्कूटर घेऊन दिली, जेणेकरून तिला शाळेत जायला त्रास नको. माझ्या मुलीची 12वी झाली आणि लगेचच ती नोकरीला देखील लागली. स्कूटर होती त्याच्यामुळे पुण्यात येऊन जाऊन ती तिचं काम करू लागली. परंतु आधीपासूनच काही मुलांकडनं तिची छेड काढली जात होती. ती मात्र स्कूटर घेतली होती तरीही चालूच राहिली. एकटी मुलगी बघितलं की लोकांच्या मनात वासना निर्माण होते. ते त्या मुलीची छेड काढतात. खरं तर आजही मुलगी सुरक्षित नाही. शासनानं मुलीचं शिक्षण फ्री केलंय, तिला सवलती दिल्या, पण मुलीच्या सुरक्षिततेचं काय? त्यासाठी काहीतरी करायला हवं. पण ही सुरक्षा मात्र सरकार देऊ शकणार नाही. आपला हा समाजच ही सुरक्षा देऊ शकतो. एखाद्याच्या मुलीला, बहिणीला तुम्ही जर असा त्रास देत असाल, असं छेडत असाल, तर हे विसरू नका की तुम्हालाही आई, बहीण, मुलगी आहे. याचा देखील विचार करायलाच हवा. कारण सारेच जण हा विचार करत नाहीत आणि त्यामुळेच अशा भयावह प्रक्रिया घडत असतात. उद्या तुमच्याही मुलीसोबत असं होऊ शकतं. हा विचार प्रत्येकानं केला पाहिजे. माझी मुलगी स्कूटरवरती कामाला जायला लागली तेव्हा 15 दिवस ती खूपच शांत राहायला लागली, एकांतात राहायला लागली. कारण तिच्याही सोबत असाच काहीतरी शारीरिक किंवा मानसिक त्रास होत असेल. असंच एकदा रात्रीच्या वेळी नोकरीवरनं ती येत असताना काही मुलं तिला त्रास द्यायला लागतात. त्यांच्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी ती स्कूटर थोडी वेगाने चालवते, पण तिच्याकडनं तोल जातो आणि ती स्कूटरवरनं खाली पडते. तोच तिकडून पाण्यानं भरलेला तो टँकर येत असतो, जो तिच्या पायांवरनं जातो आणि त्यात ती तिचे दोन्ही पाय गमावते. भयंकर रक्तस्राव सुरू होतो आणि खूप जास्त प्रमाणात रक्तस्राव सुरू होता. डोक्याला मार लागला होता. 10 ते 15 मिनिटातच माझी मुलगी तिथे मरण पावली.
हा सगळा प्रकार त्याने आणि त्याच्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी, मुलीच्या वडिलांनी सांगितला. माझ्यापर्यंत ही बातमी पोचली. अतिशय जड अंतकरणानं मी माझ्या मुलीचा अंत्यक्रियाविधी केला. परंतु तरीही माझ्या मुलीच्या आत्म्याला अजूनही मोक्ष मिळाला नाही. तो आत्मा असाच इकडे तिकडे फिरत राहिला. त्या वडिलांनी त्याला आपल्या जवळ बोलावलं आणि हेही सांगितलं, बेटा, माझ्या मुलीच्या तावडीतून फक्त तू आणि या अगोदर एक मुलगा वाचला आहे. कारण या अगोदरही ती वेगवेगळ्या 7 मुलांना घरी घेऊन आली होती. रात्री अपरात्री रस्त्यावर न येणाऱ्या तरुण मुलांकडनं ती लिफ्ट मागते आणि त्यांना घेऊन घरी येते. त्या वडिलांचं म्हणणं होतं की तू माझ्या मुलीसोबत अगदी व्यवस्थित वागलास, तिला अगदी काळजीनं घरी घेऊन आलास, तिच्यासोबत काहीही गैरवर्तन केलं नाहीस, म्हणूनच तू वाचलास. अन्यथा या अगोदर ज्या मुलांनी तिला घरापर्यंत घेऊन येताना त्रास दिलाय, तिच्यासोबत छेड करण्याचा प्रयत्न केला, एकटी आहे असे बघून तिचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला, अशा मुलांना तिने लगेचच संपवलं. 5 मुलं आत्तापर्यंत गेली आहेत. खरंच इतकं पॉवरफुल मेलेल्या व्यक्तीचा आत्मा असू शकतो का? काकांची मुलगी मात्र मरून गेली होती, परंतु तिचा आत्मा मात्र इकडे तिकडे भटकत राहिला होता. खरंच बघा, आपल्यामुळे जर एखादी व्यक्ती मरण पावत असेल, आपल्यामुळे तिला भयंकर वेदना होत असतील, तर ती व्यक्ती मरून सुद्धा आपल्याला कधीच क्षमा करत नाही. त्यामुळेच ही मुलगी मरून सुद्धा तिला ज्या लोकांनी त्रास दिला होता, ज्या वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी तिच्यावरती वाईट नजर टाकली होती, त्यांचा बदला घेत आहे. आणि अजूनही हा प्रकार त्या ठिकाणी घडत आहे असं म्हटलं जातं. कारण शरीर जरी मेलं तरी आत्मा हा अमर असतो, तो कधीच मरण पावत नसतो. त्यामुळे असे रात्री अपरात्री तुम्ही जेव्हा गाडीवरनं घरी जात असाल, जिथे अजिबात गर्दी नसेल तिथे थांबूच नका. एखाद्या शांत ठिकाणी एखादी मुलगी, स्त्री तुम्हाला मदत मागत असेल तर मदत अवश्य करा. एखाद्याला मदत करणं गरजेचं असतं, पण ती ज्या ठिकाणी म्हणत असेल त्या ठिकाणी तिला सुखरूप सोडा. पण तिच्यासोबत काहीही गैरवर्तन करू नका. मदत करायला हवीच, परंतु मदतीच्या नावाखाली एखाद्या मुलीसोबत वाईट वागू नका, दुष्कर्म करू नका, कारण त्यामुळे तुमचाही जीव धोक्यात जाऊ शकतो. प्रत्येक मुलीला आपली बहीण, माता, भगिनी माना, कारण या स्त्रियांपासूनच आपण पुढे जन्म घेतो. त्यांचा गैरफायदा कधीच घेऊ नका, त्यांना छेडू नका, कारण उद्या जाऊन आपणही कुणाचा तरी पती, कुणाचा तरी बाप होणार आहे, हे कधीच विसरू नका. म्हणून प्रत्येक बहिणीची भाऊ बनून सुरक्षा करा, त्यांच्यासोबत न्याय करा. अन्याय कधीच करू नका, कारण केलेला अन्याय, केलेलं कर्म तुमच्यासोबत परतून येत असतं. त्याच्यामुळे मदत करा, पण मदतीसाठी चुकीची अपेक्षा ठेवू नका. तुम्हाला ही सत्य घटना कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.